birthday to you. Happy birthday dear Sweta. Happy birthday to you. My God. May God bless you. कसं? काय नाही ऍक्च्युली घरात करायला टाइम म्हणण्यापेक्षा ना 24 मी तिच्यावर होतो त्यामुळे पॉसिबल नाही घरात हे सगळं करणं. एक गाडी एकमेव जागा आहे. तेव्हा मी याच्यासाठी आलो. अच्छा हिला पण माहिती होतं का? बिकॉज काय आहे घरामध्ये आम्ही 24/7 नव्हतो त्यामुळे घरात हे सरप्राईज करणं पॉसिबल नव्हतं म्हणून म्हटलं की गाडी ही एकमेव जागा आहे की नाही. केक आपलं पटकन आणि मग आपण जाऊया जेवायला. परत एकदा ती मोमेंट मिस झाली आमच्याकडनं. परत एकदा ती मोमेंट मिस झाली. कशी काय परत एकदा. अरे काय चलो केक इथेच कापूया. इथेच कापूया. काय करूया तिकडे कापूया ना. कसंही तुम्ही सांगा म्हणजे. नाही मम्मा तू सांग. तिकडे कापू. इकडे लाईट वगैरे जरा कमी आहे. हा तिकडे कापू चला. Thank पण ना you. पाठी छोटस तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. वाईट केलं. सो हे गिफ्ट मायराकडनं आमच्याकडनं नंतर दोघांकडनं आहे तसं गिफ्ट. आपण काय करू घरी आलं की हे ओपन करू है ना. येस सांगितलं डॅडींना. मग आम्ही म्हणजे गिफ्ट घेऊया मम्मासाठी ते आम्ही दोघे डिस्कस केलं. मग आम्ही दोघे मिळून ते गिफ्ट काय घ्यायचं ते शोधलंय. अच्छा आणि मेन गिफ्ट आलं नाहीये ना. म्हणजे मेन गिफ्ट मुझे पता है वो. मम्मा डी वरून स्टार्ट होतो. ते मला माहिती. Rice and tea. पण चला बंद करा. बरं केक तर घ्या. केक घ्या. मेन गिफ्ट चला केक एक काम करू मग केक पॅक करूया का. केक हा चालेल. ते जेवण झालं की कट करूया. आता खाल्लं तर जेवणार नाही. बरं ठीक आहे मग अजिंक्य तो बॉक्स घेतो. पुढच्या याच्यामध्ये आहे बघ. थँक्यू. हे सगळं कोणी मुलांनी. अजिंक्य बल्लालची कमाली आहे. चला ते ही बघेपर्यंत तरी फुगे टिकले म्हणायचे. हा मग एक काम याची माळ बनवत बसलो होतो. मी नव्हती ना म्हणून मी तुझ्या थांब एक काम कर. हा ना खाली ठेव. गायडन्स खाली मी थांब एक मिनिट. रेडी हे पुढे बस श्वेता. उघड बस. हे कोणाकडनं चला हे कोणाकडलं. पचाकडी आहे. पचाकडी खरंच पचाकडी आहे. एक नंबर पचाकडी आहे खरंच. मायरा बोलते काय फुल माती करून टाकली. माती हे कोणाचं करते. अजून कोणाचं काय आहे का बघून घे. हे अजून कोणाचं काय आहे का काय का मायरा बघून घे. मायरानं खरंच सगळे गिफ्ट मायराच्या हिच्या पोटात त्यांना काय राहिलं. आता जाऊ दे. बरं हे कोणाकडनं आहे. हे अजिंक्य बल्लालकडनं. अच्छा थँक्यू अजिंक्य. येस थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम. चला आपण आता जाऊया जेवायला. पोचेपर्यंत बरेच गिफ्ट घेतले. चलो तर डिनरसाठी आपण आलो आहे उत्सव मध्ये. 5-6 जण. चलो अच्छा टेबल दे ना भाई. सो वी आर ईटिंग वेज दिस टाइम. हा मंगळवार आहे. काल मंडे होता. सोयीनुसार आज मंगळवार आहे. व्हेज मंचुरियन मागवलं. तर उत्सव मध्ये आहे आणि खूप आधी पण आम्ही एकदा आलो होतो आहे की नाही उत्सव मध्ये. दादाचा बर्थडे होता आणि म्हटलं चला यावेळेस व्हेज खायचं. सो लेट्स गो इन उत्सव बिकॉज हे प्युअर व्हेज आहे बाय द वे रेस्टॉरंट. आणि एक गंमत आहे जी काय म्हणतात हे सगळं झालं ना म्हणजे कसं झालं सरप्राईज जी घोळ आहे ते आपण सांगूया आता.
हा तुम्ही शूट नाही केलं का? काय नाही ना. हा येस केलंय, पण ते वेगवेगळ्यांच्या मोबाईल मध्ये रिॲक्शन रिया हा. चला केक पण आलेला आहे. केक आपण सर जी हम लोग बाद में काटेंगे, लास्ट में काटेंगे. येस तर काय डे एकदम सिम्पल होता आपला. मायरा स्कूलला गेली होती. दिवसभर काय शूट केलं? येस आणि मग स्कूलमधून आल्यानंतर मी आणि अजिंक्य गेलो होतो. ते गिफ्ट तुम्ही जे बघितलं मगाशी ते गिफ्ट मग पॅकिंग केलं आणि मायराला मी घेऊन आलो. तर हेक्टर आपली पंक्चर होती म्हणून मी पंक्चर काढत होतो. कशी झाली आवडेल आम्हाला. बाय द वे अटल सेतूला जे आम्ही गेलो होतो आपण सगळे जी वरात काढली होती 13 जणांची. तर त्याच्यानंतर गाडी आली, पार्क केली आणि सकाळी उठून बघितलं तर गाडी पंक्चर आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे एक्सप्रेशन बघायला मिळतं. गाडी बघितली तर गाडी पंक्चर होती आणि मग मी म्हटलं आज करेल उद्या करेल. नाही येते ना. म्हटलं आज करेल उद्या करेल. सो ते काही राहून गेलं. मग काल तिथं मला बोलली उद्या आपण कुठे जाणार असतो तर आपण हेटर मला जाणार आहे. म्हटलं चला म्हटलं आता करावीच लागेल. म्हणून मग आलो. मी ते सगळं करत होतो. मायराला म्हटलं तू फक्त वरतून जाऊन आहे ना चावी घेऊन गाडीची नेक्सॉनची. ती गेली वरती आणि ती एकदम एक्सायटेड मध्ये ना. तिला आता सगळं तिला मी बोललो गाडीमध्ये ना गिफ्ट ठेवायचं आहे आपल्याला, सगळं लपवायचं आहे आणि मम्माला कळायला नाही पाहिजे. ती वरती गेली, चावी तर घेऊन आली झाली. त्याच्याबरोबर काय आहे मायरा तिला कळलं नाही नाही कळलं. कळलं. कसं समजलं? कसं झालं. आणि येताना ती सगळं ते पिशवी घेऊन आली डेकोरेशनची. आणि मला मी म्हटलं तू कशाला घेऊन आली. हे तर आपलं मम्माला सांगायचं नाही ते ठरलं होतं आपलं, तरी पण तू घेऊन आली. ती बोलली नाही ती मध्ये थोडी रुसली होती तिकडे. अर्धा तास रुसून होती. मी गाडीचं पंचर काढलं. मग घरी आलो. घरी आल्यानंतर अजिंक्यला मी सांगितलं होतं की ही सगळी जी काही तयारी आहे ही अजिंक्यने केली. अजिंक्यला म्हटलं गाडी म्हटलं सजवती सगळी व्यवस्थित. आणि रेफरन्स पिक म्हणून जुना आपला ब्लॉग आहे ना डॅडीचा पहिला बर्थडे, त्याला रेफरन्स पिक पाठवला मी तुमच्यासारखं. म्हटलं असं केलेलं आहे. फुल नाही फुलाची बाकी तरी म्हटलं. पण या वेळेला पहिल्यांदा श्वेता तुला असं काहीतरी हा तर तुझं काय म्हणणं आहे याच्यावर. ते आता खूप छान वाटतंय मला. खूप सरप्राईज मिळाले बॅक टू बॅक म्हणून आलंय मला. नाही पण छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं. स्पेशल वाटलं खूप. आणि माझी इतक्या वर्षांची कसर भरून काढली असं म्हणू शकतेस का. बिकॉज आय एम नॉट गुड एट सरप्राईज. म्हणजे मला ते सरप्राईज हात नाही असं माझ्याकडे. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की मला कळालं नाही की काय सरप्राईज आहे. नाही काय तर होतंय मला कळतच कारण ते माझ्यासमोर घरातून फोन करता अजिंक्यला केक आणायचा आहे. मला माहिती असतं अजिंक्य 12 वाजता केक आणणार. सगळं प्लॅन मला समजलेलं असतं. यावेळेस एकदम छान surprise. आणि त्यांना मायराने छान साथ दिली. खूपच चांगली चांगली साथ दिली. अरे ये किसका आहे. मायरा खूप इनोसंट आहे. म्हणजे ती तिच्या एजनी जे काही करते ना ती नाही, पण ते खूप विचार करते. खूप विचार करते. तिने जे काल फोल्डिंग मला तिने जे ग्रीटिंग कार्ड बनवलं ते इथे दाखव प्लीज. दाखवलं का. म्हणजे ग्रीटिंग कार्ड ओपन झालं पाहिजे. एकाच पेपरचं ते होतं ते ओपन झालं पाहिजे. तर तुम्ही खूप छान केलं ते. आणि मम्माचा बर्थडे तर तिला असं वाटतं की काय ते खूप काय स्पेशल करावं, हे करावं ते करावं. म्हणजे तिच्यामध्ये दोघांचे तुमचे गुण आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तुझे तरी नक्कीच आले सरप्राईजेसच्या बाबतीत. स्पॉइलर माहिती आहे. चला सूप आलेलं आहे. स्वीटकॉर्न सूप मागवलंय आणि इथे हॉट अँड सोर सूप मागवलंय. अजूनही काय काय येईल ते आपण बघूया. चलो डिनर करून घेऊया. तर हे आम्ही मागवलं आहे पनीर चर्मन. थँक्यू. अच्छा बेसिल इटालियन फ्लेवर आहे थोडा. मला इथे काहीतरी
हे क्या है? हाँ ब्रुशेटो, वाह वाह. एक काम करो ना, केचप लेके आओ ना, केचप. कोई I भी चीज hate cheese. I hate. बर्थडे गर्ल इज हॅव्हिंग पावभाजी. मस्त आहे पण ते. सगळं छान. आणि आम्ही मागवली आहे थाय कढी, ग्रीन थाय कढी राईस. तर केक कापून घेऊया. आणि बाय द वे मायरा झोपली आहे, तिला आम्ही खूप उठवायचा प्रयत्न करतोय पण ती उठत नाहीये. पण केक कापून घेऊया आपण. आणि ती बोलली उद्या खाते मी केक. हा चल. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Shweta. Happy birthday to you. थँक्यू. तुला काही 2 शब्द बोलायचे, व्यक्त व्हायचंय, मगाशी झाले तेवढं खूप. उठतो का? हा नाही, हा डच चॉकलेट. नाही कॉफी आहे. कॉफी आहे. डच चॉकलेट आहे. कॉफी आहे. अजून काय होता? हा तेच बोललो. काल्याने आणलं तो डच चॉकलेट. नट्स होतं पण त्याच्यामध्ये, तू आणला असतो. विथ रोस्टेड आलमंड. पण हे खाताना कॉफीचा फ्लेवर. चांगला होता. बघू एक मिनिट. हा काय प्रकार आहे? आणि बोका उठलेला आहे. आणि हे खाण्यासाठी हा माझा बोका उठला ग, माझा बोका उठला. पाणी पिया. तर मला आताचे फक्त 9:30-10 वाजले. लवकर झोपली तू आज. अहो ती काल उशिरा झोपली बर्थडेचं आणि आज सकाळी स्कूलला लवकर उठली. चला झोपलं जायचं. आधी काय रे? मला देत नाही मी, माझ्या घरात मला दिसलं दिसेल. मी वाट बघते गाडीत मध्ये तरी दिसेल. मी मला तू हिनी काही गडबड केली पूजाने. आधी नेऊन मग तिकडे तप. ठेवलं की काय, परत मला पुढे कोणीतरी गाडीतनं पटकन उतरेल. तिकडे नाही होय. मी तेव्हापासून चाललंय काय यांचं. मग कुठं ठेवलं? कुठं ठेवलं ते? आणि तुम्ही नाही देत तर मी तोंडाने मागून घेते. केवढा आतमध्ये टाकलेलं माहिती त्यात पळसून त्याचं. आता येईल ते. तो हे आहे लास्ट गिफ्ट आता हे- या दिवसाचं. के हाथों से दे दो. मोस्ट अवेटेड. इकडे जा, इकडे जा. हे लास्ट आहे बाबा, हे लास्ट. अजून काय असेल रात्री सकाळपर्यंत मध्यरात्री वगैरे. उठल्यावर अजून काहीतरी दिसेल. रात्री जड आहे. मग आता लवकर ओपन कर, आम्हाला सगळ्यांना ही आतुरता आहे. रिॲक्शन. पहिलं हे जे ज्या पद्धतीने ज्या ह्याने आलंय तसंच ओपन करायचंय का? दे रे ते. तुझ्या फालतूगिरी करतात मी. काय? हा ठीक आहे ठीक आहे, चलेगा. नाही, मला असं ओपन करायची इच्छा नाही होत. हा? तिला गिफ्ट ओपन करायचं जास्त उत्साह असतो. उद्या करूया ना. ए मला रिॲक्शन बघायची होती, तेवढ्यासाठी मी परत आले. तिला जास्त excitement ते आहेच. गिफ्ट ओपन करायची. परत पॅक करून ठेवू आपण. हा तू असं उघड की ते तिथल्या तिथे उघडणार. गिफ्ट पेपर आपल्याकडे खूप आहे. खूप आहे हो.
ऐसे एकदम लालम लाल क्यों लाया है? कीबोर्ड पाऊच. कोण? इथे लिहिलेलं वाचलं मी. कसलं पाऊच? मी सांगितलं होतं तुम्हाला की ते काढू हा. आपण. ते तुम्ही काढायला ऐकलं पाहिजे नाही. होतं तुम्ही. मी पहिलाच बोललेलो ते काढू आपण. तिला माहित असलं. नावच लिहिलंय त्याच्यावर. ओ डायसन एअरवॅप. मोस्ट. हे असं वेगळं घ्यायला लागतं का? ओके की अंदर तेच ना, खोक्याचे अर्धे पैसे घेतले. तिथे खोकत येते. हे बघ इकडनं आहे, बघ इकडनं आहे, बघ इकडनं. ओकेचे खूप पैसे घेतले. हो काय करत आपणच काय करत नाही हो, हे काय पाऊच आहेत. पाऊच आहे पाऊच. हे बघा. एखादे खण आहेत खण. हा. अरे आपण ते ह्याला घेतली ना बुलेश्वरला हे बघा. वेलवेटची कापड मायनस बघू. ऐक ना, ह्याच एवढं कौतुक करते, पुढचं आपण उत्तर जरा मला घे. ते काय पाऊच आहे कळालं. ते तू इन्स्ट्रुमेंट्स काढशील तेव्हा तुला ते कुठे काय ठेवायचं ते कळेल. हे बघ ना, त्याने चित्र दिली आहेत बघ ना. हे बघ की इथे वायर ठेवायची, इथे हे ठेवायचं, इथे हा पार्ट, तिकडे तो पार्ट. सेकंड काय होतं? सेकंड ते नाही नाही, ते हे बघ, बघ. लिहिलेलं आहे. आहे. मी दिलेलं. मग ठीक आहे ना, तू दिलेलं तर आहे ना. पण हे ओपन करायचं ना ऍक्च्युअली. ठीक आहे ना, हे पण काहीतरी असेलच की. अजिंक्यचे गिफ्ट एकदम स्पेशल असतात. म्हणजे विद्याला काय टेन्शन नाही ह्याचं. गिफ्ट घेतो अजिंक्य. बापरे. पार्टीवेअर ड्रेस वगैरे Dress आहे. पार्टी वेळ बापरे. सिमरचं रे पण चमकीला. बोलली ना, अजिंक्य एकदम विचार करून गिफ्ट घेतो. आज तरी दिला असतास रे, घातला. ती कालपासून ड्रेस शोध होती, मला ड्रेसच नाही सापडला. मायरा राणी तुला मॅच झाली, दोन्ही सेम झाला सेम झाला असता. वाव. हे वाव मस्त आहे. कमाल. अजिंक्य गाऊन. काय चॉईस आहे काय चॉईस आहे. विद्याला टेन्शन आहे हवा. Thank you, अजिंक्य. मस्त मस्त. हा मीन मायरा मॅचिंग झालं असतं आज. रात्री तरी दिलं असतं. रात्रीपासून ठेवत होतो. म्हणाल दिला तर दिला वरून. आता द्यायचा नंतर द्यायचा. पण खरंच खूप छान आहे बघ. हो. जाऊ दे, परत एकदा मायराला तोच ड्रेस घालून मी हा घालू. फोटो काढा. आणि अजिंक्यला टॅग करेल. आउटफिट फ्रॉम. अजिंक्य बल्ला. भले थँक्यू अजिंक्य. मेन गिफ्ट. सदियों से अवेटेड. जिसका मुझे मी आता तेच गाणं बोलणार. मुझे हा इंतजार. आणि ज्याचे पैसे गेले तो दुःखात मागे बसला मान टेकून. यांना घडी काय आ गई. वो घड़ी आ गई. तर मी खरी गोष्ट सांगते. मला गौरवने परवाच सांगितलं म्हणजे ते बोलता बोलता असं बोलले की तुझं गिफ्ट परवा येतंय. बर्थडेच्या दिवशी तरी येईल, नाही तर दुसऱ्या दिवशी तरी त्याला येईल. काय ना गॅरंटी नव्हती. सॅटर्डे संडे मंडे होता आणि ना ते गिफ्ट कुठे काही ट्रेसच होत नव्हतं. याला बोललो तू काय पण कर. मंडेला नंतर आम्हाला मेसेज आला की ते भिवंडीमध्ये. मी त्याला म्हणलं काय पण कर, भिवंडीला जा, तिकडनं गिफ्ट घेऊन ये. असं ते द्यायला तयार नाही. ते बोलतात आमची पॉलिसी नाही. हे नाही म्हणलं ते काय पण माहित नाही मला उद्या गिफ्ट पाहिजे. म्हणजे मंडे कालची गोष्ट आहे. नाही सर. मग संध्याकाळी मेसेज आला की ते ठाण्यामध्ये आलं. मग सकाळी तुला फोन आला ना. सकाळी त्याला फोन आला की आज डिलिव्हरी करतोय आम्ही. कारण रात्रीपासून आम्ही ना त्याच्या मागे लागलो होतो की बाबा काही पण कर. मग तो बोलला नाही सर किसी भी करते हम लोग वी विल ट्राय टू गिव्ह यू ॲज अर्ली एज पॉसिबल. शेवटी आज सकाळी ते त्यामुळे मी थोडस गेस केलेलं होतं की ज्या एक्साइटमेंट मध्ये ते बोलले होते की
मला वाटलं होतं की तेच असेल, कारण तेव्हा खूप दिवसांपासून घ्यायचं होतं, खूप 2-1 वर्ष ना. वर्षापासून वर्षापासून. आणि किती वेळा मी गेली पण घ्यायला, नंतर झालं नको नको जाऊ दे. खोक्याचेच पैसे जास्त घेतात डायसन वाले असं मला वाटतं. तुला कटर किंवा चाकू बिकू काही लागेल का? आणि ना आम्ही जेव्हा पण टीव्हीवर काहीतरी बघायचो ना, तेव्हा तीच ऍड यायची. नाही, आम्ही ना बिग बॉस बघायचो आणि बिग बॉस मध्ये ना ऍड याच्यामध्येच, आणि ती ऍड यायची डायसन एवढा हा नसेल ती कोंडा इफेक्ट स्मूथ येतो. मला ते पाठ झालं होतं मला ते. ही आग लावायला आग लावायला नेहमी आग लावायला यायची ती दीपिका ना. पादुकोण. म्हणलं ही आग लावायला येते, जसा जसा बर्थडे जवळ येतो तसं तसं रोजच येते म्हटलं. फायनली मला खूप 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 इच्छा होती माझी. थँक्यू. यू कॅन से लव्ह यू. तुम्ही गेल्यानंतर त्याचा हे असतं बॉक्स आहे. हा प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगाचा बॉक्स येतो का? बॉक्स एकच रंगाचा, ओकेच करा. कलर यामध्ये याच्यात एक ब्लू होता. मग कुठला घेतला? हाच कलर पाहिजे होता. हे म्युझिकल मॉन्टाज मध्येच टाकावं लागेल. हे सकाळी मायरावर यूज करून बघायला लागेल मला आधी. हे सगळे मस्त. थँक्यू. चला आता हे परत गुंडाळून ठेवून द्यायला लागेल. मला खरंच खूप खूप दिवसांपासून हे पाहिजे होतं. माझी खूप इच्छा होती आणि मला माझ्या बर्थडेला मिळालं. तर मी खूप लकी समजते स्वतःला की जे मी विश केलं ते सगळं मला आज मिळालं. आणि देवाने एवढा चांगला नवरा दिलाय येस. जो विश सगळ्या पूर्ण करतोय. म्हणजे ऍक्च्युली आय एम नॉट गुड ॲट सरप्राईज. तुमचं मनोगत. सरप्राईजचं तुम्हाला असं माहिती आहे, नॉट गुड ॲट इट. पण म्हटलं चला ट्राय समथिंग देऊ आपण तिला काहीतरी सरप्राईज. मला माझ्या चेहऱ्यावरचं हास्य बघून कळालं. आणि तेज आलंय ते वेगळंच. मी खरंच खूप खुश आहे. मला खरंच खूप पाहिजे होतं. त्यांनी ही जी काही भुलेश्वरची जी वेल्वेट दिलेली, भुलेश्वरला वेल्वेट घेतो ना आम्ही त्याचे वेगळे पैसे घेतले असतील ना. वेगळे पैसे घेतले. त्याला सगळे ते इन्स्ट्रुमेंट्स टाकायचे असतील. कधी कधी तुम्हाला ट्रॅव्हलला बॉक्स ट्रॅव्हलिंग न्यायला करते. हेवी ट्रॅव्हलिंग पडतं बॅग. म्हणून मग ते दिलंय. आणि असे आता हे लग्न आहे. आता सगळ्यांचे हेअरस्टाईल करून ठेवणार. हारकूर. दाखवेन मी तुम्हाला मी कसं युज करते. श्वेता याचा एक रिव्ह्यू दे कसं, म्हणजे खरंच मी हे वापरल्यानंतर नक्की. म्हणजे हे वापरल्याने म्हणजे काय चांगलं आहे वाईट आहे कसं, म्हणजे Worth रिव्ह्यू आहे. वर्थ रिव्ह्यू दे एक व्यवस्थित वापरून तू, की ह्याचं म्हणजे बाकी प्रेक्षक फणी बघू इज्जत करतात. मल्टिपल गंगवा. बरं वाटलं.
बरं वाटायलाच पाहिजे. वाटलंच पाहिजे. पाहिजे नाही वाटलं चालेल मला. बरं, हा. पहिली जर पीएचडी करायला लागेल आपल्याला. हो ते सगळं कसं शिकायला वापरायचं लागेल उलट व्यवस्थित. सुलट काय ते.